तर सिरियसली जेन्युइनली अभ्यासातला बसलो आपण तर त्रास होतो. त्याचा त्रास होतो म्हणजे काय होतं, थोडा अभ्यास करायला लागतो, अभ्यास होत नाही किंवा डोक्यात घुसत नाही. बराच वेळ झाला वाचतोय, अर्धा तास, 2-4 लाईनीच त्यात चालल्यात, नुसतं समोर पुस्तक आहे, वाचलं पण जात नाही, बघतोय त्याच्याकडे पण वाचत नाही किंवा हे रीडच करत नाही त्याला. मग फेडअप होऊन जातो आपण, फ्रस्ट्रेट होतो, इरिटेट होतो, बाजूला काढून देतो बुक आणि आपल्याला वाटतं जाऊ दे नंतर बघू. मग तो नंतर येत नाही, बुक हातात घेतलंच जात नाही. बुक आणि आपला असा डिस्टन्स वाढत जातो. ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस अट्रॅक्शन डिक्रीजेस. ओके, अशी बॉन्ड लेंथ वाढत जाते, बॉन्ड एन्थॅल्पी कमी होत जाते, वीकर बॉन्ड तयार होतो त्यांचा आणि आपला, आणि आपण डिटॅच होतो, शेवटी ब्रेकिंग होते आणि आपण त्याच्यापासून खूप दूर जातो. हळूहळू असं होतं. किंवा कधी कधी आपल्याला जेवढं पाहिजे असतं तेवढा अभ्यास होत नाही. म्हणजे आज आपण ठरवलेलं असतं, नेमकं बघा, ज्या दिवशी ठरवलेलं असतं त्या दिवशी अभ्यास नेमकं घडतो आपला, की आज ठरवलं की आज 10 तास तर करायचं, 8 तास तर करायचं, 6 तास तरी आज एवढं संपूर्णच उठायचं. त्या दिवशी आपण असं ठरवतो की मला आज एवढं संपूर्णच उठायचं, त्या दिवशी नेमकं 2-4च पानं वाचून होतात आणि मग ते आपल्याला इतकं स्ट्रोक देतं डोक्याला, आपल्याला वाटतं यार काय व्हायला लागलंय असं वाटतं. मग आपण आपल्या आपल्या ह्याच्यात, मग त्यात अजून एखादी निगेटिव्ह गोष्ट आपल्यासोबत होते आणि मग आपण जास्त अजून डिस्टर्ब होतो. मग त्याच चक्रामध्ये आपण गुंतत जातो. मग एक विचारांची अशी साखळी तयार होते, चेन, जी निगेटिव्ह 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 अशी पॉलिमरायझेशन होतं त्या विचारांचं. मग आपल्याला त्याच्यातून बाहेरच येता येत नाही, आपण त्याच्यातच गोंधळला जातो आणि मग गिल्ट निर्माण होतो. आणि ते गिल्ट आपल्याला हे सांगत असतं की तू नाहीस तेवढी हुशार, तू नाहीस तेवढा हुशार, तू ॲव्हरेजेस, बिलो ॲव्हरेजेस, ठीकठाक, तेवढं पुरतं तेवढं करा, राईट. ही फिलिंग सारखं 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 आपल्या ब्रेनला आपण सांगत गेलो, आपल्या सबकॉन्शियस माइंडला ती सेव्ह होत जाते आणि मग आपल्या नजरेमध्ये आपली इमेज होते की मी बिलो ॲव्हरेज किंवा ॲव्हरेज स्टुडंट आहे, त्याच्यापेक्षा जास्त मी नाही काही करू शकत. हुशार तर ते आहेत, हुशार तर ते आहेत, किंवा मी हुशार आहे पण एवढी पण हुशार नाही, मी हुशार आहे पण एवढा पण. हे कुठून चालू होतं, एका छोट्या छोट्या थॉट्स पासून चालू होतं की मी अभ्यासाला बसलोय, मला जमत नाही किंवा मला कळत नाही ते. ओके, मग ते तो जो थॉट येतो का नाही, तो थॉट किंवा डिस्ट्रॅक्शन काहीतरी येतं, आपण अभ्यासाला बसलो, आपल्याला एखादा विचार येतो, दुसरा काहीतरी वाटतं, ते करावं वाटतं, किंवा ती लोक ते करतायत काहीतरी वेगळं आपल्याला, किंवा रील्स बघावं वाटतंय, मोबाईल घ्यावं वाटतंय, झोपावं वाटतंय, कंटाळा आलाय, काहीच करू नये वाटतंय, बाहेर फिरायला जावं वाटतंय, ओके, मित्रांसोबत जाऊन गप्पा मारावं वाटतंय, फोनवर बोलावं वाटतंय, असं काही पण वाटू शकतं. त्यावेळेला नेमकं अभ्यासाच्या वेळेला हे सगळी गर्दी होते, राईट. मग ह्याला बाजूला काढून 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 आपल्याला त्याच्यातून बाहेर निघायचं आहे, तर ते अवघड होऊन जातं, रादर इम्पॉसिबल असतं बऱ्याचदा आपल्यासाठी. त्याला कसं बाजूला काढायचं, त्याची एक चेन असते, त्याचा एक सिक्वेन्स असतो, सायकल. असे थॉट प्रत्येकाला येतात, म्हणजे तुम्ही एक्सेप्शन नाही आहे त्याला. बिंग अ ह्युमन सगळ्यांनाच सेम प्रकारचा प्रॉब्लेम येतो. मला पण काम करताना तसं होतं, मी बसलो की मला असं काहीतरी दुसरं काम आठवतं, किंवा मग अजून असं वाटतं की जाऊ दे, झोपू जरा जाऊन, असं पण विचार येतो, किंवा नको आता करायला असं वाटतं, बाहेर जाऊ असं पण वाटतं. मग त्यावेळेला कामावरती कसं आपण यायचं ह्याच्यासाठी थोडं आपल्याला सिस्टमॅटिकली, थोडं सायंटिफिकली विचार केला पाहिजे. तर सगळ्यात पहिलं असतं एक थॉट, आपल्या डोक्यात येतो थॉट. ओके, जो कुठला थॉट आपल्या डोक्यात येतो तो थॉट सगळ्यात मेन रिझन असतो रिस्पॉन्सिव्ह. आपण थॉटला कंट्रोल नाही करू शकत की माझ्या डोक्यात हा थॉट आलाच नाही पाहिजे, मी असं धरून जर बसलो, नाही घुसूच देणार नाही, हेल्मेट घालून झोपलो मी, थॉट येणार नाही का, पांघरून गुंडाळून मफलर वगैरे बांधून, सगळे सेलो टेप आणली, यू कांट कंट्रोल. ओके, त्याला तुम्ही इनहिबिट नाही करू शकत, जे रोखूच शकत नाही, ती येणार म्हणजे येणार, बरोबर. आल्यावरती त्याला कसं रिस्पॉन्ड करायचं हे आपल्या हातात, राईट. येऊ द्यायचं, आले ती वेलकम. तुम्ही ते गेस्ट आले, वेलकम केले, त्याला भावच दिलं नाही तर निघून जातील ते, बरोबर. आणि खूपच या 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 तुमचेच वाट बघत होतो कधीपासून, मग ते मग 2 दिवस राहून जातात. थॉटचं पण तसंच असतं, निगेटिव्ह थॉट्स येणार, ते सडन येणार, आले की तुम्हाला अरे वा तुझीच वाट बघत होतो, ये कधीपासून मी निगेटिव्ह थॉट, आता येईल तेव्हा येईल, आता येईल तेव्हा येईल, आलाच, मग तो राहतो 4-8 दिवस. थॉट आला की त्याचे फिलिंग तयार होते, थॉट गेट कन्वर्टेड इन टू फिलिंग्स, बरोबर. फिलिंग तयार होतं. फिलिंग म्हणजे काय, एखादा निगेटिव्ह थॉट आला, खूप त्याची फिलिंग तयार होते की आपण स्वतःला लो समजायला लागतो, एकदम निगेटिव्ह, असं डल वाटायला लागतं, काहीच नाही आयुष्यात, हे आयुष्य म्हणजे जगणं अजिबात सुंदर नाही, ह्याच्या इतकं वाईट काहीच नाही, ठीक आहे नाही, असं वाटायला लागतं. एक शेर आहे एक शायरचा, तो काय म्हणतो की जी लोक मरतात तर ती भित्री होती,
या काळात या जगात जगायला हिंमत लागते असं त्याचं म्हणणं होतं. तर तो म्हणतो की मरने वाले तो खैर थे ही बुजदिल, मरने वाले तो खैर थे ही बुजदिल, जीने वाले कमाल करते हैं. बरोबर, जगणारे लोक कमाल करतात, हे मरणारे तर भित्रीच होते म्हणून मेले. दे डिझर्व, कारण ती भित्रीच होती, त्यांना जगण्याचा अधिकारच नव्हता. पण जी जगतात एवढे प्रॉब्लेम असून सुद्धा, तुम्हाला पण बघा ना किती प्रॉब्लेम्स आहेत. सकाळी उठावं तिथून चालू होतं, तेव्हा अजिबात इच्छा नसते. मनाच्या 90% विरुद्ध आपण उठतो. म्हणजे मन म्हणत असतं झोपच बाबा, पण 10% आपलं मन म्हणतं की उठावं लागेल, बसला तिथे बाबा. नाही गेलं की घरी फोन करत, नाही गेलं की जावं तर लागेल. 8 वाजता पहिलं लेक्चर लावलाय, ओके, जावं लागेल. तर तिथून आपला स्ट्रगल चालू होतो. उठा, अंथरून असं पांघरलेलं आहे मस्त गरम गरम. दुसरा स्ट्रगल तो बाजूला काढा, थंडी वाजायला लागते. मग पहिलं मोबाईल घ्या, सगळे नोटिफिकेशनचे अपडेट चेंज करा. आपण डोळे बंद केल्यावर काही जगावर हल्ला तर नाही झाला, संसदेवर कुठं बॉम्ब स्फोट, काय भारतात कोणी परकीय आक्रमण वगैरे नाही, सगळं सेफ आहे, सुरक्षित, थँक गॉड. मी याच्यामुळे लवकर झोपत नाही, असं काहीतरी होईल म्हणून. मग तिथून आपली सुरुवात होते. मग आंघोळ करायची पण मोस्टली इच्छा नसते. आंघोळ करणं असं कोणाला आंघोळ करायला जायचं असं कोणाला वाटत नाही. अरे यार आंघोळ करायची, थंडीत तर लय जीवावर येतं, बरोबर. मग बळबळ ब्रश करणं हे पण काय आपल्या आवडीचं काम नाही. अरे आज ब्रश करायचं, यस आज ब्रश. मम्मी कुठे कोलगेट, कुठे माझा ब्रश, नाचत नाचत चाललं ब्रश करायला जाणार मी. असं काय होतं? अजिबात काहीच होत नाही. ब्रश करणं इज अगेन्स्ट आवर विल. आंघोळ करणं तसंच आहे. हा, नटणं बिटणं आपल्या आवडीचं काम आहे, ओके. तेवढं तर आपण बाय सोल करतो, ओके. मुलं नाही करत येतं, ओके. चला, हा बघ झालं. केसातून थोडं नांगर फिरवला 4 वेळेस की आपण रेडी. बाकी काय थोडं परफ्यूम असेल तर तेवढं मारून घेतलं. गाडी तेवढी मात्र पुसून घेतो आठवणीनं, यस गाडी पुसून निघालो. तर हे सगळं आपल्या मनाच्या विरुद्ध होतं. आणि ह्या मनाच्या विरुद्ध ज्या गोष्टी होतात, त्या सगळ्या मनाच्या विरुद्ध मधल्या गोष्टी ते आपण डंप झालेल्या असतात कुठेतरी आपल्या मनामध्ये. मग हे इतकं सुंदर नाहीये जगणं, जेवढं किती प्रॉब्लेम. मग परत जा तिथे शिव्या खा, रिव्हिजन झालेलं नसेल, हे झालेलं नसेल, ते झालेलं नसेल. पुन्हा पेपर असतातच मध्ये, कॉलेजवाल्यांचं वेगळं, क्लासमधल्यांचं वेगळं, घरच्यांचं वेगळं, तिचं वेगळं, त्याचं वेगळं, असंख्य प्रॉब्लेम. एवढ्या प्रॉब्लेमला फेस करून शेवटी बॅगेचं एवढं मोठं ओझं घेऊन आपण PMT मधल्या त्या काकांची वेगळी बडबड, बाजूला बसणाऱ्यांचं वेगळं, गाडीचे खड्डे वेगळे, लटकत चिल्लर नाही म्हणून त्याचे अजून वेगळं, एवढे सगळे प्रॉब्लेम. ते कचकन ब्रेक मारणार आपण, कोणीतरी अंगावर पडता, ओके, कोणीतरी इतकी बडबड करत असतं आपल्याला. सगळं एवढं करून मग आपण घरी जाणार. शेवटी गेल्या गेल्या खायला बसलो तर पत्ता गोबी, जे आपल्याला आवडत नाही ती भाजी, ती कशी खा, बंद करून. आता असं वाटतं की आता मी पडलं की असं मला कोणीही असं दिसू सुद्धा नाही समोर. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं की आता ही रील बघू की ती रील बघू, ही रील बघू की ती रील बघू, है ना. आपली तन्हाई, मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, ही रील बघू, ती रील बघू, ती रील बघू. मग हे सगळं झालं आपलं की मग पप्पा हळूच येतात आपल्याकडे. कसा चाललाय अभ्यास? असं वाटतं पप्पा दिस इज नॉट द करेक्ट टाइम. सिरियसली आय एम व्हेरी डिस्टर्ब. अजिबात इच्छा नाही, असं मनातल्या मनात चालू असतं, पण नाही बोलतायत. चाललाय ठीक, काय मार्क टाकले होते सरांनी टेस्टचे? नाही पप्पा, ते माझा थोडा अभ्यास झाला नव्हता. झालं होतं पण मला लिहिता आलं नाही, त्यांना होते मी त्या चॅप्टरला. असं काहीतरी करून आपण वेळ मारून नेतो. मागून मम्मीचे पण मध्येच बडबड चालू होते, त्याला वेळ बरं नाही, त्याला बरं वेळ आहे, हे ते असं काहीतरी करत मग आपला दिवस संपवतो. एवढा मग झोपताना आपल्या डोक्यात ती निगेटिव्हिटी राहते. परत कोणीतरी ऑनलाईन पाहिजे असतं, तो ऑनलाईन नसतो, ते ऑनलाईन नसते. स्टेटस टाकलेला असतो, कोणी रिप्लाय देत नाही. बघतात 5 जणांचं पण रिप्लाय नाही. काय स्टोरी टाकायला बघतो तर गाणं सापडत नाही, सापडलं तर मॅच होत नाही, डाउनलोडला वेळ लागतो, है ना, डेटा संपतो मध्येच. इतकं प्रॉब्लेम्स आहेत आपल्या आयुष्यात. चार्जिंग संपते, ते लावून बसा, असं चॅट करतो कधी आपण, मध्येच मच्छर चावायला लागतात, ओके. नेमकं असं झोपायचं असतं, तहान लागते, मग उठून तहान
पाणी पिलं की परत वॉशरूमला जावं लागतं, अरे झोपू द्या रे. ओके, झोपलं तर स्वप्न बेकार पडतात. असं वाटतं की पेपर चालू झालाय मग मी उशीर झालाय मला, आहे की नाही. मला उशीर झाला, पेपर चालू झाला, संपला, मी पळते 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 पळते, अरे पेपर संपला, मुलं बाहेर येतात, असा होता पेपर, अरे मी अजून गेलेच नाही. घामाघूम म्हणून आपण अर्ध्या रात्री उठतो, परत झोपच येत नाही, परत घेऊन पुस्तक वाचावं वाटतं. एवढा विद्यार्थ्यांचं जीवन संघर्षमय आहे. या संघर्षमय जीवनातून आपण वाट काढत 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 रोज जगत असतो, बरोबर. किती किती अवघड आहे सगळं. मग हे सगळं करत असताना ह्या सगळ्या फिलिंग्स आहेत त्या आपल्याला कुठेतरी असे खाली असं दफन करत असतात, राईट. म्हणून थॉट्सची जेव्हा फिलिंग होत असते ना, इथं खरा गेम आहे. आता ही फिलिंग्स काय होते, ही फिलिंग्स बिहेवियर मध्ये येते. ओके, आणि हा बिहेवियर परत थॉट क्रिएट करतो. सायक्लिक बिहेवियर म्हणजे फिलिंग कशी थॉट मध्ये बिहेवियर मध्ये येते. आपण गिल्टी फील करतोय, प्रचंड इन्सेक्युअर आहे, त्यातून अभ्यास होत नाहीये, मागच्या टेस्टला एकदम भंगार मार्क पडलेत, पुढच्या टेस्टचा पण अभ्यास झालेला नाहीये, फुल इन्सेक्युअर मध्ये वाचायला बसतो तर कळत नाही, घरच्यांचे फुल शिव्या बिव्या खाऊन आलेत. एवढ्यात परत सर आले, म्हणले सांग बाबा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वीक त्याचं एरिएशन कसं होतं ग्राफ सोबत. सांगतोय तर काहीतरी चुका काढतात, सांगतोय चुका काढतात, शपथ. बरोबर. मग काय होतं, तो जसा बाहेर गेला तेवढं कोणी काय श्रीकांत कसा आहेस, हे जा ना बाबा, तुला काय करायचं, मी कसा आहे. बिहेवियर कुणीतरी आपल्याला त्याचा राग नाहीच पर्टिक्युलरली, त्याची चूक पण नाही, तो सहज आपल्याला विचारतोय काय मग कसा चाललाय अभ्यास. त्याला इतकं वाईट वाटतं, त्याला सोडून मला टोचून बोलतोय कसं चाललाय अभ्यास, आताच शिव्या खाल्ल्यात, पेपरला मार्क खराब पडले, पुढचे पेपर परवा पेपर आहे अजून तयार नाही, आणि समोरचा विचारतं काय कसं मग जोरात चालू आहे अभ्यास, जा रे बाबा, असं वाटतं आपल्याला. मग आपलं बिहेवियर कसा होता, चिडका बिहेवियर होता, एकदम इरिटेटिंग होता. आपण कोणालाही कोणावर पण काढतो, मम्मीशी नीट बोलत नाही आपण, पप्पाशी नीट बोलत नाही, मित्रांमध्ये पण तसंच होतं, आपण आयसोलेट होतो. हे सगळं कुठून सुरू झालं, थॉट पासून. एक थॉट आपल्या डोक्यात घुसला अभ्यास करतानाचा, जो नको होता आपल्याला, राईट, तो थॉट फिलिंग्स मध्ये कन्वर्ट झाला. फिलिंग्स चांगल्या पण बाबतीत असं होतं, एक थॉट आला चांगला, फिरायला जायचं आहे, ओके, अभ्यास करायला बसलो आपण, गोव्याचा प्लॅन डोक्यात आला, थॉट, ओके, मग नुसते थॉट्स निघालोय गोव्याला, तिथले कपडे बिपडे खरेदी केलेत एकदम, ओके, विचित्र असे चित्रवित्र, चष्मा घेतलाय काळा निळा असा, ओके, केस बिस खडी केल्यात असं चिंगचॉंग सारखा, ओके, आणि एकदम बीच वरती आपला फोटोशूट करतोय आपण, पाणी बिनी उडवतोय, पाण्यात पळतोय, ओके, आपले मित्र असे वरती, एक छत्री मारलेली आहे, टेबल आहे, बिअर घेतलेले आहेत, सगळ्या चकना विकना सगळं सोबत असत, ओके. आता फिलिंग अशी तयार होती की इतकं आपण हसायला, आपल्या चेहऱ्यावरती असं हसू विसू येतंय, आपण एकदम हवेमध्ये आहेत, फुल त्या झोन मध्ये गेलो, थॉट्स हळूहळू फिलिंग मध्ये कन्वर्ट व्हायला लागले. फिलिंग इतकी स्ट्रॉंग की आता आपल्याला वाटतंय जायलाच पाहिजे यार गोव्याला, खरं स्वर्ग तिकडच आहे, आपण नरकात राहतोय. पुणे विद्येचं माहेरघर असलं म्हणून काय झालं, पुणे स्वर्ग असायला पाहिजे होता, स्वर्ग तर गोव्यात आहे, ओके, बरोबर आहे ना. पुणे विद्येचं माहेरघर असलं तरी स्वर्ग गोव्यात आहे, आपण पुण्यात काय करतोय, आपण स्वर्गात असायला पाहिजे. पूर्ण स्वर्गवाली फिलिंग एकदम. आणि मग ती फिलिंग बिहेवियर मध्ये, ऍक्शन मोड वरती कशी येते, लगेच गोव्याला जायचा प्लॅन करायचा का, अरे पेपर आले 2 महिन्यावरती, सर जीव गेला आपला, यार जाऊ वाटायला लागले, चल 1 जानेवारी 31 बिहेवियर मध्ये यायला लागतं. बरंही प्लॅन कॅन्सलच होतो, मित्रांचे गोव्याचे प्लॅन, ही अंधश्रद्धा आहे, झालं तर झालं, नाही तर नाही होत ते. तर हे सगळं होतं. मग ह्याला सोल्युशन काय बघा, जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसला तर तुमच्या डोक्यात असे थॉट यायला लागले युजलेस आहेत, ओके, ज्याचा रिलिव्हन्स नाही किंवा ते आता नकोच आहेत या वेळेला, तर एक ट्रिगर पॉईंट असतो. ट्रिगर पॉईंट काय असतो, समजा मला ट्रिगर पॉईंट काय होतं, मी ऑलरेडी समजा रागात आहे, मला वाटलं की पोरा अभ्यासच करत नाही, त्यांचा आता दाखवतो ज्यांना आज गेल्यावरती लेक्चरमध्ये, मी एकदम शिकवायला झालो आणि कुणीतरी तिकडे मागं झोप काढताय, माझ्यासाठी तो ट्रिगर पॉईंट आहे, माझा अख्खा राग त्याच्यावर निघेल, मी कंट्रोल करून आलोय, मी शांततेत आलो, मी म्हणतो जाऊ दे, शिकवू जरा व्यवस्थित, नाही ओरडायचं, कंट्रोल, आणि तेवढ्यात मी सगळं दाबून ठेवलं, कुणीतरी तिकडे झोपा काढताय, मस्त घोरायला लागला, मला अरे नावाला का उठ, धावायला लागायत, बरोबर. ट्रिगर तिथून डायरेक्ट शिफ्टच झालं, डायरेक्ट काटा असा 360नच फिरला एकदम गरकन, सगळा तो ट्रिगर पॉईंट माझ्यासाठी. किंवा समजा इकडे फॅन चालू आहे, मला ऑलरेडी इरिटेट होत आहे
फॅन एकदम जोरात, मग मी काय म्हणतो मला पण ऐकू येत नाही, तुम्हाला काय ते तर ऐकू येत नाही, मी पहिले फॅन बंद करतो, स्टॉप. ओके, मी तो ट्रिगर पॉईंट थांबवला, नाहीतर ते अजून आलं की मग पेटलं असतं इथं, बरोबर. किंवा तुम्ही एकदम जस्ट वडिलांनी तुडवलं असं बॅट बीट घेऊन मारलं असं एकदम, आणि कसं बसं आपण सगळे लागलेले डाग वगैरे झाकून त्याचं मलमपट्टी करून आपण बाहेर निघालोय, तेवढ्यात कोणीतरी येऊन टपली दिली. मग आयुष कसा आहेस? आयुष म्हणतो तुझ्या तर आता मारा सगळे मारा, मला सगळे मारा. मार खाण्यासाठी मी मंदिरचा घंटा आहे का? येता प्रत्येक जण मारून चाललाय. आयुषने इतकं मारला त्याला, पप्पाचा सगळा राग याच्यावर निघाला. त्याचं ते बोलणं म्हणजे असं मारणं हे ट्रिगर पॉईंट आहे, तिथून डायरेक्ट स्विच झाला असा, बरोबर. तसं आपल्या इथं थॉट्स फिलिंग्सकडे जाताना एक पॉईंट असे असते जिथून आपण तिकडे पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो. ओके, तर त्यावेळेला स्वतःला जसं थांबवायचं, थॉट्स यायला लागले आपल्याला कळतं, थोडंसं असं ऑब्झर्व करायचं, कॉन्स्टंट होऊन आपण ऑब्झर्व करायचं की हे थॉट्स आपल्या मनामध्ये यायला लागलेत. आता मी अभ्यास करतो पण मला दिसतंय, जस्ट थर्ड पर्सन सारखं ऑब्झर्व करा, असं यायला लागलं की स्वतःला एक ट्रिगर द्यायचा. चेंज होतं, चेंज तुम्ही बघा, थॉट्स यायला लागले ना की फक्त बघा हे थॉट्स असे यायला लागलेत हळूहळू आपल्या याच्यामध्ये, तर स्वतःला सांगायचं की बस बस बस, चेंज. डायरेक्ट एकतर जागा चेंज करायची, लोकेशन चेंज करायचं, पद्धत चेंज करायची, काही चेंज करायचं, काहीच नाही वाटलं की डायरेक्ट आंघोळ करायची, बाथरूम मध्ये जाऊन बादल्या ओतून घ्यायच्या, धाड चेंज, चहा प्या, काही करा. तो स्विच झाला, आपल्याला कळते की आता जर थॉट चालू झाले तर थांबणार नाही, बरोबर. रडताना पण आपल्याला असं होतं ना, आता एकदम इमोशनल सीन चालू आहे, काहीतरी असं एकदम प्रॉपर ट्रॅजेडी चालली आहे आणि आपला एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आपण एकदम गहिवरलोय आता, आणि आता वाटतं की अजून मी 2 मिनिट थांबले तर मी रडणार. आपण त्यावेळेला काय करतो, येते मी. ट्रिगर पॉईंट असतो तो, तिथून जर नाहीच आपण गेलो की आपण रडणार, मग आपलं रडणं चालू झालं की बाकीचे असतील. एवढं डेंजर रडतो आपण. त्यामुळे अभ्यास करताना हे डिस्ट्रॅक्शन्स होणार असं होतं, पण त्या केस बेसला आपण थोडंसं ऑब्झर्व करायचं आणि हे एकदम कन्सिस्टंटली आणि कॉन्शियसली बघायचं की हा मी आता होतो डिस्ट्रॅक्ट, हळूहळू डायरेक्ट ऍक्शन प्लॅन काय पण करा, असं पण असू शकतं, असं पण असू शकतं, 1 2 3. दुसऱ्याला नका मारू. माझा ट्रिगर पॉईंट आहे 1 2 3. मूड चेंज झाला सर, मी इमोशनल होतो आता मी रागीट झालो, आता तो मला मारतोय आणि मी ते कम्प्लीट विसरून गेलो. ओके, तसा ट्रिगर पॉईंट असतो. ओके, स्वतःला सांगत चला आणि प्रॅक्टिकली विचार करायचा की आता हे विचार जर आले तर काय, हे आता गरजेचे आहेत का, ह्याच्यानं आता काही फायदा होणार आहे का नाही. त्यावेळेला ते थॉट्स जर नेसेसरी नसतील तुमच्यासाठी तर ते अवॉइड करून टाकायचे. गोव्याचा प्लॅन रिझल्टच्या नंतर करू शकता ना, शेवटचा पेपर झाला, येता मस्त पीएमटी मध्ये गोव्याचा प्लॅन, कंडक्टर तुम्हाला मुळशीच्या ऐवजी पुढे घेऊन गेला, तरी पण आपल्या डोक्यात गोवा चालू आहे. तर बाळा अजून थोडं पुढे गेलं की गोवा चालत जाशील, तर मागे गेलं घर तुझा. हो काका बरं झालं, एक्स्ट्रा 10 रुपये काढ. तेव्हा तुम्ही विचार करा काय प्रॉब्लेम आहे, तेव्हा दुसरं काय कामच नाही ना. पण आपण नेमकं पेपर 2 महिन्यावर येतो ना, आता आपण त्याचा विचार करत बसलोय, उद्या पेपर आहे आणि आता आपल्याला आता स्टेटस टाकू वाटते किंवा स्टोरी टाकू वाटते, भावाचा बर्थडे कमिंग सून. भावाला बर्थडे, त्याचा तो पेपर झाला ना, भावाला डायरेक्ट उचलून भावाच्या वजना एवढा केक काप. ओके, भावाला खाऊ घाल, भावाला मांडीवर घेऊन खाऊ घाल, असा आलेले खा भावा. पण आता तुम्ही भावाचा बर्थडे सेलिब्रेट करत बसलात, जस्ट एक्झाम्पल सांगतोय की तसं करत बसला तर ती सिच्युएशन नाहीये की आता ते तिकडे वेळ घालवला पाहिजे. आता या वेळेला काय करणं जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. तर हे जर झालं, जेव्हा तुम्ही थॉट्सला कंट्रोल कराल की थॉट्स यायला लागलेत, त्याला स्टॉप करणं, त्याला चेंज करणं, ते फिलिंग्समध्ये कन्वर्ट होणार नाहीत आणि आपल्याला सगळ्यात जास्त आपली वाट लावतात हे फिलिंग्स, त्या आनंदाच्या असतील किंवा दुःखाच्या असतील. आपण जिथं त्रास झालाय आपल्याला ना, मेन रिझन फिलिंग्स, हार्मोन्स, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कोणीच त्रास दिला नाही. इमोशनली माणसाला त्रास कशाचा होतो, ह्याचाच त्रास होतो. ओके, माणूस कुठेतरी गंडतो, त्याचं रिझन फिलिंग्स आहेत. म्हणजे चांगलं वाटलं, एखाद्याची दया आली तुम्हाला, तुम्ही दया म्हणून त्याला मदत करायला गेलात आणि त्याने तुम्हाला भावच दिला नाही किंवा त्याने तुम्हाला काय म्हणतात त्याला कृतज्ञपणाची वागणूक दिली, त्याच्यासाठी करत होतो आणि त्याला त्याची किंमत नाही, त्याने तुम्हाला भाव दिला नाही, मग तुम्हाला त्रास होतो, इगो हर्ट होतो.
बरोबर, अशी फिलिंग आहे. किंवा मैत्रीची फिलिंग, चांगला मित्र आपण मानत होतो पण नंतर कळलं की तो आपल्याला मित्रच मानत नाही, अगेन फिलिंग हर्ट झालं. असं सगळ्या बाबतीत म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीमध्ये गुंतलो असेल भावनिकरित्या आणि समोरचा माणूस त्याला काही देणं घेणंच नाही, सगळं वन साइडेड, आणि ते आपल्याला नंतर कळलं, पुन्हा पुन्हा कळलंय पण सुटत नाही. होतं ना असं की आपल्याला कळलंय या माणसाला माझी काही व्हॅल्यूच नाही, बट आपल्याला तिथून डिटॅच होता येत नाही. आपली जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती जास्त आहे. ओके, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झालाय, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ओनली वन पार्टनर. ओके, दुसऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन काहीच नाही. मग त्यावेळेस आपल्याला बाहेर निघताना अवघड जातं. ओके, तिथं पण प्रॉब्लेम होतो. किंवा दोन्हीकडून पण असेल पण होमोलायसिस झालं, होमोलायसिस, याला एक इलेक्ट्रॉन याला एक इलेक्ट्रॉन सेपरेटेड रॅडिकल तयार झाले, तिथं पण त्रास होतो. त्यामुळे फिलिंग्स सगळ्यात डेंजर आहेत. की तुम्ही बघा, पेशंट सोबत डॉक्टरला जर अटॅचमेंट झाली म्हणजे त्याला वाटलं की चांगला पेशंट आहे, तो ट्रीट नाही करू शकत त्याला, बरोबर, तो ट्रीट नाही करू शकत. आणि समजा त्याच्यात तो गेला गचकला पेशंट, डॉक्टर मग अरे यार लय भारी पेशंट होता, डॉक्टर दुसऱ्याचं ऑपरेशन आहे तो इमर्जन्सी, नाही यार तो पेशंट गेला माझा, अहो डॉक्टर तो मरेल तिकडे त्याचं ऑपरेशन करायचं, अरे यार माझं पेशंट गेलं तुला काय पडलं रे, बरोबर. जर तशा फिलिंग डॉक्टरच्या डोक्यात आल्या तर बाकीचे मेले, तो तर मेलाच मेला, हे पण गेले. डॉक्टरला प्रॅक्टिकल लावावं लागतं, बरोबर. शिक्षकांनी पण जर असं स्टुडंट सोबत असेच म्हणलं, आता मी जर आयुषला काहीतरी शिव्या घातल्या, आयुषला काय वाटत असेल, काय वाटलं असेल त्याच्या बालमनाला, त्याला किती असं त्रास झाला असेल. मी आयुषला असं म्हणलो की तू असा आहेस, तू तसा आहेस, तू हे करू शकत नाहीस, तू तसा, काय त्याला झोप आली असेल का, किती विचार करा, किती रडला असेल, किती वाईट वाटलं असेल, है ना. सारखा हसत राहणारा, सारखा बोलका राहणारा आयुष आता कोणाशीच काही बोलत नाही, आयसोलेटेड राहतो. मी जर असा विचार करायला लागलो तर आयुष तर मग काय अभ्यासच करणार नाही, त्यामुळे सर मला काही बोलतच नाही. मी जर तुम्हाला ओरडणं म्हणजे एकदम प्रॅक्टिकली न वागता इमोशनली जर वागलो, नाही नाही सृष्टी माझ्या गावाकडची आहे, कसं काय बोलणार, नाही बोलू शकत, मला परत गावाकडे जायचंय. ओके, मी असं जर राहिलो, सृष्टी तर मला आपलाच तर क्लास आहे, आपलेच तर सर आहेत, सरांना एक दिवस जेवायला बोलवायचं घरी, विषय संपला, सगळ्या टेस्टमध्ये टॉपर. असं जर झालं तर मी काम नाही करू शकत किंवा तुमचा रिझल्ट नाही होऊ शकत. त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना पण एकदम प्रॅक्टिकल थॉट्स जे येतात ना, त्या थॉट्सला पहिलं थांबवा, त्याच्यावरती विचार करा. ओके, की हे थॉट्स आता गरजेचं आहे का एकदम, आणि जर नाही वाटलं ना तर ट्रिगर चेंज करा, डायरेक्ट स्विच तिथून, त्याला फिलिंग्स पर्यंत जाऊच द्यायचं नाही, प्रॅक्टिकली विचार करायचा, फिलिंग्स पर्यंत जाऊच द्यायचं नाही. जर ते गेलं की मग ते बिहेवियर मध्ये येतं आणि मग आपला बिहेवियर चेंज होतो, आपण दुसऱ्यांना मग आपण टॉक्झिक वाटायला लागतो, आपला सहवास कोणाला आवडत नाही. बघ मग आपल्याला बघितलं की नको रे बाबा सारखं रडत असतं, आले की काय सांगू तुला, नको सांगू, काय झालं माझ्यासोबत मला माहितच आहे, पाठ झालं मला, आता मला इलेक्ट्रोकेमिस्ट्री पाठ नाही झाला 4 दिवस, पण तुझं पाठ झालं मला, प्लीज नको सांगू मला, मी पेपरमध्ये लिहिन नाही तरी. ओके, तर हे बिहेवियर मध्ये येतं, बिहेवियर परत थॉट्स मध्ये, थॉट्स परत फिलिंग्स मध्ये, हे सगळं कंटिन्यू चालू असतं. त्यामुळे हे ब्रेक करता आला पाहिजे, थॉट्सचं फिलिंग मध्ये कन्व्हर्जन. आणि हे होणार तुमच्यासोबत, हे खूप वेळेस होणार आणि मे बी होत पण असेल, तर याला थोडंसं कंट्रोल करता आला पाहिजे. आणि जिथं असा एखादा इन्सिक्युअर थॉट असतो ना, त्या इन्सिक्युअर थॉट वरती तर बिलकुल त्याला फेस करायचा. तो थॉट जो आपल्याला हलवून टाकतो, जो आपल्याला एकदम जास्त त्रास देतो ना, तो थॉट्स तर प्रॉपर फोकस करायचा, प्रॉपर फोकस करून त्याचं पार सूक्ष्म लावायचं. आणि तो जर कोणाला सांगता येत नाही तर तो लिहून काढायचा, लिहून काढायचा, 1 2 4 5 10 50 किती पान आहेत तेवढं बरोबर लिहून काढायचा, लिहून काढून एकदा परत वाचून घ्यायचा. एक्सप्रेस झालो, जाळून टाक पेपर, त्याला नका जाळू, सर म्हणले तर जाळून टाका, कोणाला सांगितलं नव्हतं, पेटवा. ओके, पेपर जाळून टाका. जाळून टाकले की आपल्याला असं वाटतं की तो थॉट मेला, सबकॉन्शियस माइंडला ते सॅटिस्फॅक्शन मिळतं, असं वाटतं की हा गेला, असं वाटायला लागतं. ओके, त्यामुळे आणि ते फेस करा, त्याला जेवढं पळाल ना तुम्ही, तसा एखादा थॉट आहे जो आपल्याला प्रॉब्लेम देतो, त्याच्यावरून जेवढं लांब पळाल तेवढं तो तुम्हाला त्रास देणार. म्हणून आपण काय करायचं की जिकडं प्रॉब्लेम आहे तिकडं आपण जायचं, प्रॉब्लेम पासून लांब पळाल की प्रॉब्लेम तुमच्या मागं पळेल. म्हणून एक शेर खूप भारी म्हणतो, तो म्हणतो की सुना है समुंदर को बडा गुमान आया है. गुमान म्हणजे गर्व, समुद्राला खूप गर्व झालाय समुद्राला. सुना है समुंदर को बडा गुमान आया है, कश्ती उसी तरफ ले चलो जहां तूफान आया है. सुना है समुंदर को बड़ा गुमान आया है,
और कश्ती उसी तरफ ले चलो जहां तूफान आया है. जिकडे तुफान आहे तिकडे घेऊन चला. बघतोच काय त्याला गर्व आहे, बघतोच काय गुमान आहे, है की नाही. आपण कसं करतो, फिजिकल, केमिस्ट्री, न्यूमेरिकल. सुना है न्यूमेरिकल को बड़ा गुमान आया है. कश्ती उसी तरफ ले चलो जहां तूफान आया. नको.